हॅलो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट चॅप्टर बघतोय अल्टिट्यूड अँड द मेडियन ऑफ द ट्रायंगल. आता ॲक्च्युली अल्टिट्यूड्स म्हणजे काय हे तुम्हाला सांगते. अल्टिट्यूड्स म्हणजे एक परपेंडिक्युलर जो आपण जर एखादा ट्रायंगल काढला, आता उदाहरणार्थ मी हा ट्रायंगल काढलेला आहे, तुम्ही काढलेलाही असेल बऱ्याच वेळेला. आता ह्या ट्रायंगलचा अल्टिट्यूड म्हणजे काय की अपोजिट वर्टेक्समधून जर एका ट्रायंगलच्या एका वर्टेक्समधून अपोजिट साईडला एक आपण राईट अँगल जो काढतो त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड्स. म्हणजे आता हा अपोजिट एखादा ट्रायंगलचा हा वर्टेक्स आहे, त्याची अपोजिट जी साईड आहे त्याच्यावर आपण जो राईट अँगल टाकलेला तुम्हाला दिसतोय त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड. मीन्स सपोज दिस अ ट्रायंगल इज ABC आणि हा जो अल्टिट्यूड टाकला त्याला नाव दिलं मी B. म्हणजेच काय, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स, that is a perpendicular segment drawn from the vertex of a triangle on the sides opposite to it is called altitude. म्हणजे हा जो आपण परपेंडिक्युलर सेगमेंट जो ड्रॉ केलेला आहे फ्रॉम द वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू द अपोजिट साइड्स, देन इट इज अ कॉल्ड एज अन अल्टिट्यूड. म्हणजे कोणता अल्टिट्यूड आहे, मीन्स इन ट्रायंगल ABC, AB, the segment AB perpendicular to BC, therefore segment AB is altitude. म्हणजे हा जो सेगमेंट AB आपण जो काढलेला परपेंडिक्युलर त्याला काय म्हटलं जातं, अल्टिट्यूड असं म्हटलं जातं. आता आपण हे वेगळे अल्टिट्यूड काढणार आहोत आणि ते ॲक्च्युली अल्टिट्यूडचं ऑर्थोसेंटर देखील काढणार. तर आपण काय करूया, आपण ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल करणार आहोत. सपोज पहिलं आपण कन्स्ट्रक्शन घेणार आहोत. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल ABC and draw its altitude. मग आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा आपण बेस काढूया, बरोबर आहे. मग आपण बेस काढूया ABCचा. आता परपेंडिक्युलर जेव्हा आपण काढतो त्याच्या अगोदर प्रोट्रॅक्टर वापरतो. प्रोट्रॅक्टर वापरायचं आहे आपण 90 डिग्रीचा अँगल, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण जोडला, त्याला मी नाव दिलं ABC राईट अँगल. ओके, आता आपल्याला काय करायचं, अल्टिट्यूड काढायचं. आता अल्टिट्यूड करताना तुम्ही कंपासच्या साईडने करा किंवा सगळ्यात सोपं म्हणजे जर त्याला मी मगाशी तुम्हाला दिसलं तर काढताना ज्याला आपण म्हटलं होतं सेट स्क्वेअर. तुमच्या कंपासामध्ये अशा प्रकारचे 2 सेट स्क्वेअर असतील. तर मी जनरली हा जो परफेक्ट राईट अँगल ट्रायंगलचा जो दिसतोय तो मी सेट स्क्वेअर यूज करणार आहे. आता पहिल्यांदा पॉईंट A मधून परपेंडिक्युलर आहे, पॉईंट C मधला आपण परपेंडिक्युलर, पॉईंट B वरून AC वर आपण परपेंडिक्युलर टाकायचं आहे. काय वापरून, सेट स्क्वेअर वापरून टाकायचं. आता वापरताना कसं वापरायचं आहे ते तुम्हाला सांगते. आता ह्याचा जो बेस आहे तो काय करायचा, खालच्या लाईनला बरोबर लाईन काढता येईल असं आपल्याला बरोबर पॅरलल ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पुढे सरकत न्यायचं आहे. बघा नेलं, त्याच्यामध्ये आपल्याला बेस AC पण दिसला पाहिजे, लाईन AC पण त्याला बरोबर पॅरलल पण असली पाहिजे आणि शिवाय पॉईंट B पण असला पाहिजे. आणि मग त्यातून जाणारे आपण काय काढणार आहोत, लाईन्स काढणार आहोत.
हा जो काढलेला आहे बी मधून आपण AC वर एक जो परपेंडिक्युलर काढलेला आहे त्याला मी समजा नाव दिलेलं आहे B, बरोबर आहे. मग आता हे तिन्ही म्हणजे A बी काढलेला परपेंडिक्युलर मिळतो कुठे B मध्ये, C मधून काढलेला B मध्ये आणि D मधून काढलेला कुठे मिळतोय B मध्येच मिळतोय, बरोबर आहे. म्हणजे तिन्ही व्हर्टेक्स मधून आपण काढलेले परपेंडिक्युलर कुठे भेटतात बघा. हा A मधून जो काढलेला आहे तो B मध्ये मिळतोय, पुन्हा C मधून जो काढलेला आहे परपेंडिक्युलर तो B मध्ये मिळतोय, शिवाय BD जो काढलाय तो देखील कुठे मिळतोय B मध्येच मिळतोय, बरोबर आहे. मग हा सगळे जे तिन्ही परपेंडिक्युलर जे आहे विशिष्ट बिंदूमध्ये एकत्र आपल्याला भेटतात त्या पॉईंटला म्हटलं जातं ऑर्थो सेंटर. म्हणजे त्याला म्हटलं जातं ऑर्थो सेंटर किंवा त्याला म्हटलं जातं पॉईंट ऑफ द कॉन्करन्स. म्हणजे तिन्ही परपेंडिक्युलर एकाच विशिष्ट बिंदूमध्ये भेटतात म्हणून त्याला म्हटलं जातं पॉईंट ऑफ द कॉन्करन्स. आणि त्या पॉईंट ऑफ द कॉन्करन्सला म्हटलं जातं ऑर्थो सेंटर असं म्हटलं जातं. आणि ऑर्थो सेंटर नेहमी O या फळ्याने पण डिनोट केलं जातं. आता इथे बीचे इथं आहे त्यामुळे काही डिनोट करायची गरज नाहीये. म्हणजे ऑर्थो सेंटर ऑफ द राईट अँगल ट्रायंगल इज ऑन द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल that is at point B. Means the ortho center of right angle triangle is the vertex, means कंसामध्ये ऑन पॉइंट B ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, ऑफ द राईट अँगल. लक्षात आलं त्याचा कसं काढायचं ते. आता आपण बघूया ड्रॉ द ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि त्याचं आपण ऑर्थो सेंटर काढणार आहोत. मग आपण पहिलं ड्रॉ द ॲक्यूट अँगल ट्रायंगल. PQR and draw its altitude. मग पहिल्यांदा आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढूया PQR. नेहमीप्रमाणे ॲज युजल आपण बेस काढायचा आहे. आता जो आपण अँगल काढणार आहोत तो 60 डिग्री काढूया. ॲक्यूट अँगलच हवा आहे ना आपल्याला. मी 60 डिग्रीज येते म्हणजे मला बरं पडेल. ॲक्यूट अँगल पण असेल तो. टेन 20 30 40 60 10 20 आणि हा पण काढूया 60 डिग्री. आपण काढूया डिग्री. ओके, दोन्ही 60 डिग्री घेतली त्यामुळे ॲक्यूट अँगल तयार झाला PQR. आता याचे अल्टिट्यूड काढायचे. अल्टिट्यूड करताना आपण ॲज युजल काय वापरणार आहोत, प्रोट्रॅक्टर यूज करणार आहोत.
आता पहिल्यांदा आपण पी पॉईंटमधून हे काढायचं आहे. मग प्रोट्रॅक्टर काय करायचं आहे, आपल्याला जेव्हा काढायचं असेल त्यावेळेला हे जे आहे ह्याला पॅरलल ठेवायचं. क्यू आरला हे जी खालची लाईन आहे ती काय ठेवायची, पॅरलल ठेवायची. मग हळूहळू आपण काय करायचं, पुढे सरकत न्यायचं जोपर्यंत पॉईंट पी येत नाही तोपर्यंत. बघा, म्हणजे पॉईंट पी पण पॅरलल आला, क्यू आर पण आपल्याला पॅरलल आलेली दिसते. दिसते सगळ्यांना? ओके, बघा क्यू आरला पण पॅरलल आहे, पॉईंट पीला पण पॅरलल आहे. मग हा पॉईंट पी मधून आपण सरळ लाईन काढणार आहोत. एक मिनिट. दिसते तुम्हाला? बघा, आता पी पॉईंट मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. हा बघा, परपेंडिक्युलर मी ड्रॉ केलेला आहे. आपल्याला खालपर्यंत वाढवत न्यायचा. मग आता इंटरसेक्ट झालं, त्याला मी नाव दिलं एल दिलं. म्हणजे पी एल हा एक पी पॉईंटमधून काढला. आता आपण कुठल्या बिंदूमधून काढूया, आर पॉईंटमधून काढूया. आता आर पॉईंटमधून काढताना देखील आपल्याला तेच करायचं आहे. जो आहे खालची लाईन जी आहे पी आरला ही पॅरलल ठेवायची आहे, कारण आरचा अपोजिट कोणती सेगमेंट आहे, पी क्यू आहे. मग पी क्यूला ही लाईन पट्टी कशी ठेवायची, पॅरलल ठेवायची आहे. बघा, म्हणजे ज्या योग्य आपण रेषा काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आरला देखील बरोबर पॅरलल ठेवायचं आहे. दिसते? म्हणजे आर पॉईंट पण आपल्याला दिसतोय आणि पी क्यू पण लाईन दिसते. मग आता काढायचं परपेंडिक्युलर. बघा, मी काढायला घेतलेला आहे. काढलं. हे हा झाला, त्याला मी नाव दिलेलं आहे एन. तसं आता क्यू मधून आपल्याला काढायचं. तर क्यू मधून काढताना आपल्याला परत काय करावं लागेल, क्यूची अपोजिट साईड कोणती आहे, बरोबर आहे, पी आर आहे. मग पी आरला पण आपल्याला पॅरलल ठेवायला लागेल. आहे खालची पट्टी पॅरलल आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे क्यूला पण आपल्याला बरोबर पॅरलल हवा, आणि शिवाय ही पी क्यू पण लाईन जी आहे ती त्याला परफेक्ट पॅरलल हवी आहे. बघा, दिसते. इथून आपण लाईन सेगमेंट काढू शकतो. दिसते लाईन? ओके, क्यू पॉईंट दिसतोय. मग आता क्यू मधून आपण परपेंडिक्युलर काढायचं आहे आपल्याला. मग ह्याला नाव दिलं मी एम नाव दिलेलं आहे. हा पण परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे पी एल, क्यू एम आणि आर एल हे एकमेकांना विशिष्ट बिंदूमध्ये एकत्र मिळतात. आणि त्या पॉईंटला म्हणलं तर पॉईंट ऑफ द कॉन्करन्स. आणि हा जो पॉईंट ऑफ द कॉन्करन्स आहे हा ओ या लेटरने दर्शवलं जातं. कोणत्या लेटरने दर्शवलं जातं? ओ या लेटरने दर्शवलं जातं. आणि हा पॉईंट ऑफ द कॉन्करला म्हटलं तर ऑर्थो सेंटर. काय म्हटलं जातं? ऑर्थो सेंटर. म्हणजे ऑर्थो सेंटर ऑफ द acute angle triangle is the interior of the triangle. O for ortho center. Ortho center of the acute
acute angle triangle is in the interior of the triangle. मगाशी आपण काय बघितलं होतं, राईट अँगल ट्रायंगल ऑन द व्हर्टेक्स म्हणजे पॉईंट बी ला होतं. आता हा कुठे आलेला आहे, आपल्याला इंटेरियरला मिळालेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ द ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. XYZ and draw its altitude. ओके, आता ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे तो 90 पेक्षा जास्त असतो, बरोबर आहे. मग आता आपल्याला ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल काढायचा आहे. पहिला मी बेस काढला, बेस काढल्यानंतर आता ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजे तो 90 पेक्षा जास्त. तर समजा मी 120 घेते, 120 अंशाचा घेते, 120 डिग्री अँगल घेते. वन 90, 100, 120. आणि हा काय करते, जॉईन करते. जॉईन केला, नाव देऊया XYZ. ओके, आता आपल्याला काय काढायचं, अल्टिट्यूड काढायचे. मग आता आपण एक्सचा अल्टिट्यूड काढूया. आता एक्सचा अल्टिट्यूड जेव्हा आपण काढणार म्हणजे तो 90 म्हणजे हा खाली येणार. मग आपण त्याच्या अपोजिट जी साईड आहे ती काय करायची, वाढवत न्यायची. ती काय करायची, आता एक्सच्या अपोजिटची साईड काय आहे, YZ. ती काय केली, मी वाढवत नेली थोडीशी. आता मी ती वाढवत नेली. आणि मग एक्स मधून आपल्याला आता काय करायचं, अल्टिट्यूड. आता आपण पॉईंट एक्स मधून अल्टिट्यूड काढणार आहोत. अल्टिट्यूड काढताना आपल्याला YZ हे बरोबर पॅरलल ठेवायचं आहे, शिवाय एक्सला पण पॅरलल ठेवायचं आहे. बरं, मी परत एकदा काढते, जरा थोडंसं वाढवते म्हणजे आणखी तुम्हाला काढायला मला सोपं पडेल किंवा तुम्हाला देखील सोपं पडणार आहे. थोडंसं वाढवायला न्यायला हरकत नाही बाजूची साईड. ओके, मग आता आपण काय करणार आहोत की हा हे जे आहे हे YZ ला आपण पॅरलल ठेवणार आहोत. बघा YZ ला ही लाईन पॅरलल आहे. मग हळूहळू पुढे नेत जायचं आहे कुठपर्यंत, ते पॉईंट एक्स मिळेपर्यंत. आता बघा एक्सला पण पॅरलल आहे आणि ह्या YZ च्या लाईनला पण पॅरलल
आहे. मग आता आपण काय करूया, त्यातून काय काढणार आहोत, अल्टिट्यूड काढणार आहोत. आता मी हा अल्टिट्यूड काढलेला आहे याचा. त्याला मी समजा नाव दिलं आहे ए, नाव देऊया मी तिथे, म्हणजे लक्षात येईल, म्हणजे एक्स ए अल्टिट्यूड आहे. आता आपल्याला वाय मधून अल्टिट्यूड, आता एक्स मधला काढला तर वाय मध्ये, आता वाय मधला अल्टिट्यूड काढायला त्याची अपोजिट साईड वाईट साईड आहे, ती फार मोठी आहे, त्यामुळे ती काही वाढवायची गरज नाही आहे. डायरेक्ट आपण मगाशी आपण राईट अँगल ट्रायंगलला जसा काढला होता तसा ह्याला पण तसाच काढणार आहोत. बघा आपण पहिल्यांदा काय केलं, एक्झिटला हा बरोबर असा पॅरलल ठेवला, मग थोडं पुढे पुढे सरकत गेलो, बरोबर आहे. तोपर्यंत वाय पॉईंट येत नाही तोपर्यंत आपण जसजसं पुढे जाणार आहोत. म्हणजे बघा खालची साईड आहे ती एक्झिटला पण पॅरलल आहे आणि वायला पण पॅरलल आहे, दिसते ना. ओके. आणि मग ह्या वाय मधून आपण काय काढणार आहोत, अल्टिट्यूड काढणार आहोत. काढला, त्याला मी नाव दिलेलं आहे बी. आता आपल्या झेड मधून काढायचं, तर झेडची अपोजिट साईड कोणती आहे, एक्स वाय आहे. मग आता एक्स वाय काय करायचं, आपल्याला थोडासा वाढवायचा आहे. आता एक्स वायचं आपल्याला वाढवायचं असेल म्हणजे आपण मगाशी आपण वाय झेड जसा वाढवला तसा आपल्याला एक्स वाय पण काय करायचं आहे, वाढवायचा आहे. मग आता आपण एक्स वाय वाढवूया थोडासा. मग आता वाढवल्यानंतर पुन्हा आपण आपला सेट स्क्वेअर यूज करायचा आहे. त्याला बरोबर काय करायचं आहे, पॅरलल ठेवायचं त्याची अपोजिट साईडला. असं वाढवून म्हणजे आपल्याला काढायला आणखी सोपं पडेल. आता हा जो मी काढलेला आहे तो जरा हे फोडते आणि जर थोडासा आणखी वाढवते. म्हणजे कसं, तर मला हे हलवता येत नाही आहे, पण तुम्ही तुमची वही हलवू शकता. त्या साईडने जरी तुम्ही घेतला तरी पण चालणार आहे, पण मला इथे नाही जमणार म्हणून मी हा वाढवते थोडासा. मग आता झेडची अपोजिट साईड आहे एक्स वाय, त्याला बरोबर हे मी पॅरलल ठेवलेलं आहे, बघा दिसते सगळ्यांना. मग आता हळूहळू मी पुढे सरकत जाणार आहे. ओके, जोपर्यंत मला झेड पॉईंट येत नाही तोपर्यंत. अच्छा, झेड पॉईंट आला, ओके आला. मग आता या झेड मधून आपल्याला हे वाय झेड जो आहे, एक्स वाय, सॉरी वाय झेड नाही आहे, एक्स वाय जे आहे ते काय करणार आहे, त्याच्यावर मी परपेंडिक्युलर काढणार आहे. बघा काढते, काढला. आता मी ह्याला नाव देते सी, हे नाव दिले, बरोबर आहे. आता तुम्ही मला याचा ऑर्थो सेंटर कुठे, ते काय एकमेकांना कुठे मिळतात, तर ते मिळतात. मग आता काय करायचं, हा जो आपण 3 अल्टिट्यूड काढलेला आहे एक्स ए, वाय बी आणि झेड सी, हे काय करायचे, वाढवत न्यायचे आहेत. मग आता हे मी काय करत नाही, ते थोडंसं वाढवत नेते. आता वाढवत नेते म्हणजे बघा कशी येते. आता समजा हा आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर आहे. मग हा थोडासा मी काय नेत जाते, वाढवत जाते थोडासा. आता वाढवताना मी डॉट डॉटनी वाढवणार आहे. एक्स ए हा परपेंडिक्युलर मी वाढवत जाते. वाढव ना, डॉट डॉटनीच वाढवते म्हणजे. ओके, मग आता हा जो आहे, अगर व्यवस्थित काढून घेतो मी, परपेंडिक्युलर तुम्हाला दिसला पाहिजे ना, आपला परपेंडिक्युलर आहे. तर हा पण आपण वाढवत नेऊया थोडासा पुढे. थोडंसं जास्त वाढवलेलं आहे. मग आता परत हा जो आहे हा पण थोडासा वाढूया.
तसा हा पण आपण वाढवायचा आहे. हे अल्टिट्यूड आपण वाढवलेले आहेत आणि ते एकमेकांना एका विशिष्ट बिंदूमध्ये मिळाले. त्याला नाव आपण काय देतो नेहमी, त्याला म्हणतो ऑर्थो सेंटर. ओ या अक्षराला दर्शवलं जातं. आलं लक्षात. आणि मग हा ऑर्थो सेंटर जो ऑप्टिक अँगल ट्रायंगलचा जो आहे हा कुठे आहे, एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या बाहेर आहे. मग अशा ॲक्यूट अँगलचा कुठे होता ऑर्थो सेंटर, हा इंटेरियर होता. आता हा कुठे आहे, एक्सटेरियर आहे. म्हणून आपण लिहूया द ऑर्थो सेंटर ऑफ द ऑप्टिक अँगल ट्रायंगल is in the exterior of the triangle. आलं लक्षात आपण कसे काढले ॲक्यूट अँगलचे, ऑप्टिक अँगल. तर हे जे मी काढलेले आहेत हे देखील तुम्ही काढायचे आहे. आलं का लक्षात. आणि हे काढून तुम्ही प्रश्न दुसरा प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन 2, त्याचप्रमाणे क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 हे काय करायचे, सोडवायचे. म्हणजे 2, 3, 4 हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत. आलं लक्षात. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. अल्टिट्यूड म्हणजे काय, आणि ती जेव्हा ट्रायंगलचे अल्टिट्यूड्स जे आहेत ते जेव्हा एका विशिष्ट बिंदूमध्ये एकत्र होतात, कॉन्करन्स होतात, त्या पॉईंट ऑफ द कॉन्करन्स, आणि त्याला आपण कॉमनली काय म्हणतो, ऑर्थो सेंटर. आणि तो ओ या लेटरने दर्शवला जातो. त्यामुळे आपण ऑर्थो सेंटर दाखवलेला आहे. आता ह्या तिन्ही डायग्रॅम जे आहेत ते तुम्ही वहीमध्ये काढायचे. शिवाय प्रॅक्टिस सेट 4.1 मधला प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा हा तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू. ओंकार.